श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा नकार. मी यावेळी गावी येणार नाही ध्रुव. सकाळची वेळ होती. खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश हॉलमध्ये पसरला होता. चहाचा मंद सुगंध घरभर दरवळत होता. बाहेर पक्ष्यांचा आवाज. सगळं अगदी शांत होतं. पण त्या शांततेत प्रगतीचा आवाज खूप काही हलवून गेला. ध्रुवने हातातला मोबाईल हळूच खाली ठेवला. त्याने तिच्याकडे पाहिलं. काय म्हणालीस? प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक ठामपणा होता. मी म्हणाले, मी यावेळी गावी येणार नाही. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. ध्रुव उठून उभा राहिला. का? प्रत्येक वेळेस काही ना काही कारण असतंच तुझ्याकडे. कारण आहे ध्रुव, प्रगती शांतपणे म्हणाली. आणि ते तुला माहिती आहे. मला काही माहिती नाही. त्याचा आवाज आता कडक झाला. सरळ सांग, तुला माझ्या आईवडिलांकडे जायचं नाहीये? सेवा करायची नाहीये? बस. प्रगतीने एक खोल श्वास घेतला. असं काही नाही आहे. मग काय आहे? ध्रुवने विचारलं. ती हळूच त्याच्या जवळ आली. तू एकदा शांतपणे आठव. आपण प्रत्येक वेळी गावी जाऊन आलो की काय होतं? ध्रुव लगेच म्हणाला, काहीच होत नाही. तूच उगाच काहीतरी मनाला लावून घेतेस. प्रगती हलकसं हसली, पण ते हसू वेदनेचं होतं. गेली 10 वर्ष ध्रुव, ती म्हणाली, एकदाही असं झालं आहे का की आपण गावी जाऊन आलो आणि आपल्या घरात शांतता राहिली? ध्रुव काही क्षण गप्प झाला. त्याला उत्तर सापडत नव्हतं, पण तो मान्य करायलाही तयार नव्हता. छोट्या गोष्टी असतात त्या, तो म्हणाला. छोट्या? प्रगतीचा आवाज आता थोडा कापला. त्या छोट्या गोष्टी महिनाभर चालतात आणि त्या प्रत्येक वेळी तिथून आल्यावरच सुरू होतात. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. मला असं वाटतं, प्रगती पुढे म्हणाली, तिथे तुला काहीतरी सांगितलं जातं माझ्या विरुद्ध. छोट्या छोट्या गोष्टी ज्या नंतर मोठ्या होतात. बस. ध्रुव ओरडला. तू आता माझ्या घरच्यांवर आरोप करतेस. मी आरोप करत नाहीये, ती शांतपणे म्हणाली. मी जे पाहिलंय ते सांगतेय. ध्रुव आता पूर्ण चिडला होता. खरं सांगायचं तर तुला तिथे जायचंच नाहीये. प्रगती काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, जर मला जायचंच नसतं तर मी गेली 10 वर्ष का गेले असते? हा प्रश्न ध्रुवला थोडा अडवून गेला, पण तो लगेच म्हणाला, ठीक आहे, यावेळी एक काम करूया. तू ये माझ्यासोबत, आणि जर तसं काही झालं तर पुढच्या वेळेस मी तुला एकदाही सांगणार नाही. प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनात उत्तर आधीच होतं. ठीक आहे, ती म्हणाली, मी येते. त्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. घरात एक वेगळीच लगबग सुरू झाली होती. कपडे, बॅगा, खेळणी सगळं इकडे तिकडे पसरलेलं. आई, आपण जत्रेला जाणार ना? मुलगा उत्साहाने विचारत होता. मला मोठ्या पाळण्यात बसायचं आहे, मुलगी उड्या मारत म्हणाली. ध्रुव हसत होता. हो हो, सगळं करूया. ध्रुवची आई 2 दिवसापासून फोन करत होती. लवकर या हो, गावात जत्रा आहे. मुलांना खूप मजा येईल. ध्रुवच्या आवाजात आनंद होता. हो आई, येतोय. यावेळी थोडे जास्त दिवस राहायला. प्रगती बाजूलाच उभी होती. ती सगळं ऐकत होती, पण काही बोलत नव्हती. ती कपडे घडी घालत होती, पण तिचं मन कुठेतरी दूर होतं. 2 दिवसांनी ते गावी जाण्यासाठी निघाले. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना मुलं उत्साहाने ओरडत होती. आई बघ ना, किती मोठी झाडं. बाबा, अजून किती वेळ लागणार? ध्रुव मुलांसोबत हसत खेळत होता, पण प्रगती शांत बसली होती. तिच्या डोळ्यासमोर वेगळंच काहीतरी चालू होतं. गेल्या 10 वर्षाचे प्रसंग, तेच शब्द, तेच भांडणं जणू पुन्हा रिपीट होणार होतं. गावात पोहोचल्यावर मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत झालं. अरे आले आले शहरातून. प्रगती, किती बारीक झालीस ग.
मुलं किती मोठी झाली. सासूने प्रगतीला मिठी मारली. यावेळी जास्त दिवस थांबायचं आहे बरं का. नणंद हसत म्हणाली. आणि जत्रेला पण जायचं आहे. सगळं खूप छान वाटत होतं. मुलं लगेच घराबाहेर पळाली. ध्रुव गावातल्या मित्रांना भेटायला गेला. प्रगतीने एक खोल श्वास घेतला. ती स्वतःला समजावत होती, कदाचित यावेळी सगळं ठीक होईल. त्या रात्री सगळे जेवायला बसले होते. गप्पा, हशा, आठवणी. पण मध्येच सासू म्हणाली, शहरात राहून ना सगळे बदलून जातात. प्रगतीने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे जेवत राहिली. ध्रुवने ते ऐकलं, पण त्याने ते सिरियस घेतलं नाही. रात्री झोपताना प्रगती खिडकीजवळ उभी होती. बाहेर गाव शांत होतं, पण तिच्या मनात वादळ होतं. ध्रुव मागून आला. काय विचार करतेस? ती हलकसं हसली. काही नाही. पण तिच्या मनात एकच विचार फिरत होता, ही फक्त सुरुवात आहे. गावात दुसरा दिवस उगवला तेव्हा वातावरण पूर्ण बदललेलं होतं. सकाळची हवा थंड होती. अंगणातल्या झाडांच्या पानावर अजून दवबिंदू चमकत होते. दूर कुठेतरी भजनाचा आवाज येत होता. गावातल्या जीवनाची एक वेगळीच लय होती. ध्रुव खूप दिवसांनी इतका रिलॅक्स दिसत होता. अगं प्रगती, उठ ना, आज जत्रेला जायचं आहे, तो उत्साहाने म्हणाला. प्रगतीने डोळे उघडले. एवढंच उत्तर देत ती उठली. तिच्या चेहऱ्यावर ना उत्साह होता ना नाराजी, फक्त शांतता. थोड्याच वेळात सगळं घर तयार झालं. सासूने नव्या साडीचा पदर नीट करत प्रगतीकडे पाहिलं. जत्रेला जातोय ना, थोडं छान तयार व्हायचं असतं. प्रगतीने हलकसं हसत मान हलवली. हो आई. नणंद लगेच म्हणाली, शहरातल्या स्टाईल इथे चालत नाहीत बरं का. सगळे हसले. प्रगतीही हसली, पण तिच्या मनात हलकासा टोच बसला. जत्रेत पोहोचल्यावर सगळीकडे रंगच रंग होता. झुल्यांचा आवाज, फुगे, खेळणी, गोडधड. मुलांच्या हसण्याने वातावरण भरून गेलं होतं. मुलं तर आनंदाने उड्या मारत होती. बाबा, मला झुल्यात बसायचंय. आई, मला चुरमुरे घे. ध्रुव त्यांच्यासोबत पूर्ण गुंतला होता. प्रगती काही वेळ सगळ्यांसोबत फिरत होती, पण थोड्या वेळाने सासूने तिला बाजूला घेतलं. प्रगती, सासू हळू आवाजात म्हणाली, तुला एक गोष्ट सांगायची होती. हो आई. तू जरा ध्रुवला सांभाळून ठेव. शहरात राहून त्याच्या सवयी बदलल्या आहेत, पण तूच त्याला समजावू शकतेस. प्रगती थोडी गोंधळली. मी? काय झालंय? काही नाही, सासू म्हणाली. तुझ्यामुळेच तो आमच्यापासून दूर होतोय, असं कधी कधी वाटतं. हे वाक्य ऐकून प्रगती काही क्षण गप्प झाली. तिला माहिती होतं, हेच ते सुरुवातीचं वाक्य आहे. त्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यावर सगळे थकलेले होते. ध्रुव अंगणात बसून मित्रांसोबत गप्पा मारत होता. नणंद किचनमध्ये प्रगतीसोबत उभी होती. वहिनी, ती म्हणाली, तू ना खूप शांत राहतेस. प्रगतीने हलकसं हसत विचारलं, का? काय झालं? काही नाही, पण कधी कधी वाटतं की तुला आमच्यात मिसळायला आवडत नाही. असं नाही आहे, प्रगती म्हणाली. असंच वाटतं, नणंद म्हणाली. ध्रुव पण कधी कधी म्हणतो. प्रगतीचा हात थांबला. ध्रुव म्हणतो? तिने विचारलं. हो, नणंद सहजपणे म्हणाली. तो म्हणतो की तू त्याला जास्त फ्रीडम देत नाहीस. प्रगती काही बोलली नाही. तिला समजत होतं, एक एक शब्द काळजीपूर्वक टाकला जातोय. रात्री जेवताना सगळं सामान्य दिसत होतं, पण ध्रुवचं वागणं थोडं बदललं होतं. तो प्रगतीकडे कमी बघत होता. उत्तरं थोडी कोरडी झाली होती. पाणी दे ना, त्याने सरळ सांगितलं. प्रगतीने पाणी दिलं. थँक्यू पण नाही. ती शांत राहिली. पुढचे 2 दिवस असंच चालू राहिलं. सगळं वरून नॉर्मल, पण आतून हळूहळू बदलत होतं. एक दिवस सकाळी ध्रुव आईसोबत बसला होता. प्रगती किचनमध्ये होती.
सासू म्हणत होती, ध्रुव, तुला काही वाटत नाही का? प्रगती थोडी बदलली आहे. काय झालंय आई? ध्रुवने विचारलं. आमच्याशी जास्त बोलत नाही आणि तुला पण डिस्टन्स ठेवते. ध्रुव काही बोलला नाही. त्याच्या मनात शंकेचं बीज रोवलं गेलं होतं. त्या दिवशी दुपारी एक छोटा प्रसंग घडला. मुलांनी खेळताना काहीतरी मोडलं. सासूने लगेच प्रगतीकडे पाहिलं. तुझ्या मुलांना जरा सांभाळायला येत नाही का तुला? ध्रुव तिथेच होता. तो म्हणाला, हो प्रगती, जरा लक्ष दे ना. प्रगतीने शांतपणे मुलांना समजावलं, पण तिच्या लक्षात आलं. गावी आल्यापासून पहिल्यांदाच ध्रुव तिच्याशी असं बोलला होता. संध्याकाळी ध्रुव आणि प्रगती दोघं अंगणात बसले होते. थोडा वेळ शांतता होती. मग ध्रुव म्हणाला, तू थोडी बदलली आहेस प्रगती. प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. काय बदललंय? ती शांतपणे म्हणाली, तो आधीसारखी नाही राहिली. ध्रुव म्हणाला, तुला इथे राहायला आवडत नाही असं वाटतं? प्रगतीच्या चेहऱ्यावर हलकीशी वेदना उमटली. ध्रुव, ती म्हणाली, तुला खरंच असं वाटतं? मला नाही, पण सगळ्यांना वाटतं, तो सहज म्हणाला. हे ऐकून प्रगती काही क्षण गप्प झाली. मग हळू आवाजात म्हणाली, म्हणजे सुरुवात झाली आहे. काय? ध्रुवने विचारलं. प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक शांत सत्य होतं. मी आधीच सांगितलं होतं. ध्रुव चिडला. पुन्हा तेच? प्रत्येक गोष्टीत तुला काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. प्रगती काही बोलली नाही. ती फक्त उठली आणि आत निघून गेली. त्या रात्री ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर गावातला वारा वाहत होता, पण तिच्या मनात एकच विचार होता, सगळं पुन्हा तसंच चालू झालंय. गावात 5वा दिवस उगवला, पण आता वातावरण पूर्ण बदललं होतं. पहिल्या दिवशी जे हसू होतं ते आता फक्त औपचारिक राहिलं होतं. प्रगती अजूनही तिच्या कामात गुंतलेली होती. किचन, घर, मुलं सगळं ती शांतपणे सांभाळत होती. पण आता तिच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली होती, हे थांबणार नाही. त्या दिवशी गावात जत्रेचा मुख्य दिवस होता. सगळीकडे उत्साह, ढोल, ताशे, गाणी, दिवे. घरातही सगळे तयार होण्यात व्यस्त होते. नणंद आरशासमोर उभी राहून केस सेट करत होती. आज तर खूप मजा येणार, सासू म्हणाली. हो, आणि यावेळी सगळे एकत्र फिरायचं आहे. प्रगती शांतपणे मुलांचे कपडे घालत होती. ध्रुव तिच्याकडे पाहत होता, पण आता त्याच्या नजरेत काहीतरी बदललं होतं. जत्रेत पोहोचल्यावर सगळे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतले. मुलं झुल्याकडे पळाली. नणंद तिच्या मैत्रिणींना भेटायला गेली. ध्रुव मित्रांसोबत उभा राहिला. प्रगती सासूसोबत होती. थोड्याच वेळात एक प्रसंग घडला. मुलगा झुल्यावरून उतरताना पडला. त्याला थोडंसं लागलं. तो रडायला लागला. प्रगती लगेच धावत गेली. काही झालं नाही बाळा. पण सासूने लगेच आवाज चढवला, तुला नीट लक्ष ठेवता येत नाही का? आजूबाजूचे लोक वळून बघायला लागले. प्रगती थोडी गोंधळली. आई, मी इथंच होते. हो ना, नणंद मध्येच म्हणाली. तू असतेस, पण लक्ष नसतं. ध्रुव तिथे आला. काय झालं? त्याने विचारलं. सासू म्हणाली, तुझ्या बायकोला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ध्रुवचा चेहरा बदलला. प्रगती, जरा काळजी घे ना, तो चिडून म्हणाला. प्रगती स्तब्ध झाली. तिने मुलाला उचललं, पण तिच्या डोळ्यात आता वेदना होती. तो प्रसंग तिथेच संपला, पण त्याचा परिणाम खूप खोल गेला. संध्याकाळी घरी परतल्यावर वातावरण पूर्ण ताणलेलं होतं. कोणी स्पष्ट काही बोलत नव्हतं, पण सगळ्यांच्या नजरा बदलल्या होत्या. रात्री जेवताना सासू म्हणाली, आमच्या काळात ना मुलं कधी पडत नव्हती. आई लक्ष ठेवायची. नणंद हसत म्हणाली, आता शहरातल्या आई बिझी असतात ना. सगळे हलकसं हसले, ध्रुवही. प्रगती मात्र शांत बसली होती. तिने एक घास घेतला, पण तो गिळायलाही तिला जड जात होतं. जेवणानंतर प्रगती बाहेर अंगणात बसली होती. आकाशात
चंद्र होता, पण तिच्या मनात अंधार होता. ध्रुव तिच्याकडे आला. तुला काय प्रॉब्लेम आहे? त्याचा आवाज आता सरळ आरोप करणारा होता. प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. मला? ती शांतपणे म्हणाली. हो तू. इथे आल्यापासून सगळं बदललंय. ध्रुव म्हणाला. तुझं वागणं, बोलणं, सगळं. प्रगती काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली. ध्रुव, खरंच तुला असं वाटतं? हो, तो म्हणाला. सगळे म्हणतात. हे ऐकून प्रगतीच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक हसू आलं. म्हणजे आता तूही त्यांच्यासारखा विचार करतोयस? ध्रुव चिडला. माझ्या घरच्यांविषयी असं बोलू नकोस. मी काही चुकीचं बोलते का? प्रगतीने विचारलं. हो, तो जोरात म्हणाला. प्रगतीचा आवाजही थोडा उंचावला. ध्रुव, तुला खरंच दिसत नाही का? काय चाललंय? काय चाललंय? तो चिडून म्हणाला. प्रगती उठली. प्रत्येक दिवस कोणीतरी काहीतरी बोलतं माझ्याविषयी आणि तू ते सगळं ऐकतोस आणि मग तुझं वागणं बदलतं. ध्रुव थबकला. तुला काय सांगितलं जातंय ते मला कळतं ध्रुव, ती म्हणाली. कारण गेली 10 वर्ष मी हेच पाहते. ध्रुवचा राग आता वाढला. बस प्रगती, तू सगळ्यांना चुकीचं दाखवतेस. मी कोणाला चुकीचं दाखवत नाहीये, ती म्हणाली. मी फक्त सत्य सांगते. कारण तुला जसं माझ्या विरुद्ध सांगितलं जातं तसंच मलाही तुझ्या विरुद्ध सांगितलं जातं. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहिले. हवा जड झाली होती. ध्रुव ओरडला. तुला ॲडजस्ट करता येत नाही म्हणून तू सगळ्यांवर आरोप करतेस. हे ऐकून प्रगती पूर्णपणे शांत झाली. तिने काही क्षण काहीच बोललं नाही. मग हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे. ध्रुव थोडा गोंधळला. काय ठीक आहे? प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण आवाज स्थिर होता. तुला जे वाटतंय तेच खरं समज. त्या रात्री प्रगती खूप वेळ जागी होती. तिच्या मनात सगळे प्रसंग फिरत होते. पहिला टोमणा, पहिली शंका, पहिला आरोप आणि आता ध्रुवचा बदललेला चेहरा. ती स्वतःशीच पुटपुटली. मी पुन्हा चुकले. सकाळ झाली, पण त्या घरातला ताण अजूनही तसाच होता. ध्रुव आणि प्रगतीमध्ये आता पूर्ण अंतर निर्माण झालं होतं. दुपारी प्रगतीने शांतपणे बॅग काढली. ती कपडे आवरायला लागली. मुलाने विचारलं. आई, आपण परत जाणार का? प्रगतीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. हो बाळा. ध्रुवने ते पाहिलं. हे काय चाललंय? तो म्हणाला. प्रगतीने सरळ उत्तर दिलं. मी परत चाललीये. काय? ध्रुव चिडला. आता का? प्रगती शांतपणे म्हणाली. कारण इथं राहिलं तर आपण पूर्णपणे तुटू. ध्रुव काही क्षण गप्प झाला, पण त्याचा अहंकार अजूनही तसाच होता. जसं तुला हवंय तसं कर, तो म्हणाला. प्रगतीने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त तिचं सामान आवरत राहिली. गावातून परत येताना बसमध्ये एक विचित्र शांतता होती. मुलं थोडी थकलेली होती. ते खिडकीतून बाहेर पाहत कधी झोपत होते, कधी काही विचारत होते. पण ध्रुव आणि प्रगती दोघेही पूर्णपणे शांत होते. ना भांडण, ना बोलणं, फक्त एक न बोललेलं अंतर. प्रगती खिडकीतून बाहेर पाहत होती. रस्त्यावरची झाडं मागे सरकत होती, पण तिच्या मनातले विचार तिथेच अडकले होते. यावेळी कदाचित सगळं संपेल, हा विचार तिच्या मनात वारंवार येत होता. ध्रुव तिच्या बाजूला बसला होता, पण आज त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. पहिल्यांदाच तो शांत होता आणि त्या शांततेत त्यांच्या मनात एकामागोमाग एक प्रसंग उभे राहत होते. आईचं वाक्य, तुझ्या बायकोमुळे तू आमच्यापासून दूर होतोयस. नंदेचं बोलणं, ती तुला फ्रीडम देत नाही. जत्रेतला प्रसंग, तिचं मुलांकडे लक्ष नाही. ध्रुवच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट दिसायला लागलं. एक एक गोष्ट ज्यावेळी बोलल्या गेल्या त्यावेळी त्याने त्याचा विचार केला नव्हता, पण आता सगळं जोडायला लागलं होतं. हे सगळं तो मनात म्हणाला. हे सगळं अचानक नव्हतं. त्याने हळूच प्रगतीकडे पाहिलं.
ती अजूनही शांत बसली होती. तिच्या डोळ्यात थकवा होता आणि कदाचित तुटलेपणही. ध्रुवच्या मनात एक टोचणारा प्रश्न आला. ती इतकी शांत का आहे? पूर्वी भांडण झालं की प्रगती बोलायची, समजवायची, रडायचीही. पण यावेळी ती काहीच बोलत नव्हती आणि त्याला जाणवलं ती आता थकली आहे. बस शहरात पोहोचली. घरी आल्यावर सगळं पुन्हा नेहमीसारखं दिसत होतं, पण आतून सगळं बदललं होतं. प्रगती शांतपणे घरातली कामं करू लागली. ध्रुव तिच्याकडे पाहत होता, पण त्याला शब्द सापडत नव्हते. त्या रात्री ध्रुव झोपायला गेला, पण त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनात सतत तेच विचार फिरत होते. प्रत्येक वेळी आपण गावी जाऊन आलो की भांडणं होतात. प्रगतीचं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं. तो उठला, हॉलमध्ये आला. प्रगती खिडकीजवळ उभी होती. प्रगती, त्याने हळू आवाजात हाक मारली. ती वळली. हो. ध्रुव काही क्षण गप्प राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तू बरोबर होतीस. प्रगती थोडी स्तब्ध झाली. काय? तिने विचारलं. तू जे म्हणाली होतीस. ध्रुव म्हणाला, ते सगळं खरं होतं. प्रगती काही बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. ध्रुव पुढे म्हणाला, मला आता समजतंय तिथे काय होतं आणि मी कसा बदलत होतो. त्याचा आवाज थरथरत होता. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. प्रगतीच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती अजूनही शांत होती. ध्रुव तिच्या जवळ आला. सॉरी, तो म्हणाला. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. प्रगतीने हळू आवाजात विचारलं, आता समजलं? हो, तो म्हणाला. आता सगळं स्पष्ट दिसतंय. क्षणभर शांतता पसरली. प्रगती म्हणाली, ध्रुव, मला गावी यायला कधीच प्रॉब्लेम नव्हता. ध्रुवने तिच्याकडे पाहिलं. मला फक्त इतकंच हवं होतं. ती म्हणाली, आपलं नातं तिथे जाऊन तुटू नये. ध्रुवच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मी वचन देतो, तो म्हणाला. आता असं पुन्हा होऊ देणार नाही. प्रगतीने एक दीर्घ श्वास घेतला. वचन देणं सोपं असतं, ती म्हणाली, पण उभं राहणं कठीण असतं. ध्रुव काही क्षण गप्प राहिला. मग ठामपणे म्हणाला, यावेळी मी उभा राहील. काही दिवस गेले. घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. ध्रुव आता जास्त जागरूक झाला होता. तो प्रगतीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागला. एक दिवस ध्रुवच्या आईचा फोन आला. पुढच्या महिन्यात पुन्हा या, ती म्हणाली. ध्रुव काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, आई, यावेळी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. काय? आईने विचारलं. प्रगतीबद्दल काही चुकीचं बोललं गेलं किंवा तिला दुखावलं गेलं तर मी गप्प बसणार नाही. फोनच्या त्या बाजूला शांतता पसरली. ध्रुव पुढे म्हणाला, कारण ती चुकीची नाहीये. प्रगती बाजूलाच उभी होती. तिने हे सगळं ऐकलं. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. ध्रुवने फोन ठेवला. तो तिच्याकडे वळला. प्रगती हलकसं हसली. आता खरंच वाटतंय, ती म्हणाली. यावेळी काहीतरी बदललंय. ध्रुवने तिचा हात धरला. आपण दोघं एकत्र आहोत, तो म्हणाला. म्हणून सगळं ठीक होईल. खिडकीबाहेर सूर्य मावळत होता, पण त्यांच्या नात्यात एक नवीन प्रकाश उगवत होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.